गॅस टंचाईचा फटका आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बसतोय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं खानावळ बंद होण्याच्या मार्गावर आणि त्यामुळे 2 वेळचं जेवण करायचं कुठे असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहे। गॅस टंचाईचा खानावळींना फटका। खानावळ बंद, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी गावाकडे। सिलेंडर अभावी खानावळ बंद करण्याची वेळ। गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसतोय, कारण मेट्रो सिटीमध्ये शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना युद्धामुळे जबर फटका बसलाय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक शहरातील खानावळी बंद झाल्या। विद्यार्थ्यांच्या 2 वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे विद्यार्थी घरचा रस्ता धरत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। युद्धामुळे जो गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे अनेक मेस असतील, हॉटेल चालक असतील, त्यांचे ह्या व्यावसायिक गॅस पुरवठा त्यांचा प्रशासनाने थांबवलेला आहे। त्यामुळे अनेक मेस चालक असतील, हॉटेल चालक असतील त्यांनी आम्हाला असं कळवलं आहे की 2-3 दिवसात जर गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही तर त्यांना मेस बंद करावे लागतील आणि जर ब्लॅकमधनं सिलेंडर घ्यायची वेळ आली तर त्यांना ह्याच्यामध्ये मेसच्या दरामध्ये वाढ करावी लागेल। यामुळे जे ग्रामीण भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आहेत त्यांना याचा निश्चितच फटका बसत आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली आणि महागाई वाढली आणि मेस बंद होत राहिल्या तर विद्यार्थ्यांना कोरोनासारखी परिस्थिती निर्माण गावी जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही। राज्यात मोठ्या प्रमाणावर गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी सिलेंडरचा काळा बाजार देखील सुरू आहे। त्यामुळे एकतर सिलेंडर महाग मिळतोय, अन्यथा मिळतच नाहीये। त्यामुळे अनेक ठिकाणी खानावळींमध्ये भोजन शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे, तर अनेक खानावळी या बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आजच्या दिवस जमेल चालू ठेवता येईल एवढाच गॅस माझ्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे उद्यापासून आम्हाला बंदच ठेवायला लागेल। आणि एवढ्या मेस पण बंद राहतात, आतापर्यंत कमर्शियल गॅस अजिबात भेटत नाही आहेत। ज्या दिवशी न्यूज आली त्या दिवशी मी 2-3 घेऊन ठेवले होते, त्यामुळे मला एवढं 4-5 दिवस चालवता आलं। पण मुलंसुद्धा मेसची एवढी कमी झालीत, UPSC MPSCची मुलं आहेत इथे, पण त्यांना आता ती मेस बंद होतात या भीतीने जवळजवळ मुलं पण घरी जायला लागलीत सगळी परत। त्यामुळे फारच अवघड परिस्थिती आहे। लवकर गॅस जर उपलब्ध नाही झाले तर आम्हाला उपाशी राहायची वेळ येणार आहे, कारण कामगार वर्ग पण माझ्याकडे आहे, त्यांचंही पेमेंट सगळं आहे, त्यांचं घर माझ्यावरच चालतंय। त्यामुळे खरंच खूप टेन्शन आहे आता की काय करायचं पुढे। मागील 14 दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, मात्र याचा फटका राज्यातील सर्वसामान्य लोकांना बसतोय। हॉटेल चालक, मेसवाल्यांवर हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे, मात्र याच हॉटेल्स आणि मेस बंद झाल्यास विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।